अरे आता तो यूट्यूबवर येतलोय, फेसबुकवर येतलोय, इंस्टाग्रामवर येतलोय, मागे तुका शेती करूची ऑर्डरी गावतली। हे चला रे पब्लिक, टी ब्रेक, चला चला, टी ब्रेक टी ब्रेक टी ब्रेक। तर गेले कित्येक दिवसानंतर भयंकर पाऊस हो कमी झालो आणि माझ्या घरच्या मंडळीने या ठरवला की आज शेती करायची, म्हणजे आजपासून शेती करायची। आता शेती ही कशी करतात, काय करतात, मी तिकडे जातोय, पण माका हे लोक सांगतात की तू वाई लांबच राहा, कारण शेतीमध्ये कपडे खराब होतात, शेतीमध्ये जी शेती केली जाते ती व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, म्हणून मला सांगितलं थोडा लांबच राहा, तुझी काही ती व्हिडिओ शूटिंग आहे ते तू कर, मध्ये मध्ये आम्हाला हेल्प कर। आता मी थंय जातोय, थोडे शेती चालू आहे, चला। तर ही आहे आमच्या केरकरवाडीची शेतकरणी, माझ्या मोठ्या भावाची बायको, म्हणजे माझी वहिनी, आणि ती आता बोलते की हे बोलू नको आणि ते बोलू नको। तर माझ्या गावी पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले असल्या कारण माझ्या घरच्यांनी शेती करायचं ठरवलं। सो ही आहे आमची शेती, जिथे ट्रॅक्टर चालू झाला आणि भात लावणीही चालू झाली। आपली शेती फुलून व्हावी म्हणून कोकणातले बरेच शेतकरी हे असे खताची फवारणी करतात। अरे आता तो यूट्यूबवर येतलोय, फेसबुकवर येतलोय, इंस्टाग्रामवर येतलोय, मागे तुका शेती करूची ऑर्डरी गावतली। जिवंता तर माझी फॅमिली शेती करण्यामध्ये बिझी होती आणि मी इथे ह्या छोट्या गप्पी मास्यांना जीवनदान देण्यात बिझी होतो। शेती करता करता लक्षात आलं की आमचा लाडका नानू घरी एकटाच आहे, म्हणून त्यालाही शेतीच्या ठिकाणी घेऊन आलो। असा कसा बसतो, बस पडत 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 उडकी मार बस आता तो जाम थरथरता बघतो। थोड्या वेळानंतर पावसाने जोर धरला, पण माझ्या घरच्यांनी शेती करायची काही थांबवली नाही। तर जोरात पाऊस पडलाय, मी आता छत्री घेऊन उभा आहे। गे मी येऊ खालते, येऊ तर सांग। तर हे आमचे विकास दादा शेती करता करता नदीमध्ये टाकलेल्या गरीला जॅकपॉट लागतो का ह्या प्रयत्नात सुद्धा होते। वेळा काय नाही काय नाही मा। तर माझ्या गावातली ही नदी आहे, हे जे आता तुम्हाला दिसते पूर्ण हे पाणी वाहत चाललंय। जेव्हा पण माझ्या गावी पूर येतो तेव्हा हे सगळं भरून जातं, ही जी शेती वगैरे सगळं पाण्यात जातं। आता हे जे घर आहे ते पण माझ्या एका दादाचं आहे। ही जी तुम्हाला बाईक दिसते त्या बाईकच्या एक हाफ मीटरच्या लेवलपर्यंत हे पाणी येतं, आणि हा जो अख्खा परिसर जो तुम्ही बघताय ना हा सगळा भरून जातो। म्हणून माझ्या गावामध्ये ही जी शेतीची जी कामं आहेत ती बरेच जण अवॉइड करतात या पावसाळ्याच्या टायमाला। असं नाही की सगळेच अवॉइड करत, कारण ह्या पुराचं जे पाणी आहे ना ते अख्ख्या शेतीची, मग ती शेती जशी आहे तशी नाही राहत, तर शेतीची पूर्ण वाट लागते। म्हणून माझ्या गावात शेती ही जी आहे, जी भात लावणी हे चाललं आहे ना, हे भरपूर कमी प्रमाणात करतात।
ह्या पुरामुळे. इथे आता माझा प्लॅन होता की ड्रोन फ्लाय करायचा. हे माझ्या घरची मंडळी सांगत होते की त्याचा काय हाडलंय खायचो तो पक्षी तो उडायत आहे काय. तर ड्रोन उडवायचा प्लॅन होता पण तो आता टोटली फेल झाला आहे या पावसामुळे. हा आता पाणी घ्यायला गेला आहे. पाणी घेऊन काय करतोय काय माहिती. कशात टाकतं? हां ट्रॅक्टरमध्ये पाणी वया. गरम झालं. अरे इतक्या पाणी पडता मरे वरतून. धर घे. हे चला रे पब्लिक टी ब्रेक. चला चला टी ब्रेक टी ब्रेक टी ब्रेक. थोड्या वेळाने टी ब्रेक झाला. माझ्या एका भावाने चहा बनवून पाठवला. तो चहा मी माझ्या घरच्यांना शेतीमध्ये उतरून दिला पण शेतीचं काम काही थांबलं नाही. अशा प्रकारे कोकणामध्ये शेती केली जाते. शेती करताना ही अशी चहा घेतली जाते आणि आम्हा मुंबईकरांना अशा प्रकारे बाहेर ठेवण्यात येतं. हे आहे कोकण. मी पण चहाची चुस्की घेऊ लागलो. पावसामुळे वातावरण गारटलं होतं. वाराही थंडगार लागत होता आणि त्यात गरमागरम चहा हा कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट होता. तर ही आहे माझ्या वाडीतील भात शेती. माझे घरचे सगळे मंडळी ही शेती करतात. त्यांच्यानी रिस्क घेतली आहे. मी विचारलं त्यांना की परत पूर आला तर काय करणार. ते बोलतात आला तर आला आपण शेती करायची. आणि फायनली हे लोक इथे शेती करतायत. मला काय खाली उतरून दिलं नाही. छोटी मोठी हेल्प माझ्याकडनं मागितली. ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या असाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचो सावंतवाडीकर गौरव केरकर. जय हिंद जय महाराष्ट्र.